हॅलो फ्रेंड्स, माझे नाव शुभम जोशी आहे. मी 2017 महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये सेकंड रँक सिक्युअर केला होता. सर्वप्रथम आता मागच्या आठवड्यात MES 2019चा मेन्सचा रिझल्ट लागलेला होता. त्यामुळे बरेचशा मित्रांनी मला फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर स्वतः कॉल करून इंटरव्ह्यूबद्दल विचारले की इंटरव्ह्यूला नेमके करायला काय पाहिजे. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. जे पण सक्सेसफुली ज्यांनी मेन्स क्लिअर केलेले आहे त्यांना माझ्यातर्फे कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जेणेकरून जे पास नाही झाले त्यांच्यासाठी 2020ला एक खूप चांगली संधी आहे. त्याचं त्यांनी सोनं करावं याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मेन म्हणजे आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य म्हणजे इंटरव्ह्यूसाठी आपण काय केले पाहिजे. तसं काही मी याच्यातला एक्सपर्ट नाही आहे. मी माझा अनुभव शेअर करू शकतो. आणि जे पण म्हणजे आता मी समजा जितके पण जणांना भेटलो, मी कॉन्टॅक्ट करून विचारलं, त्यांच्याकडून जे मला समजलं ते मी सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला यातलं जे आवडत असेल तेच तुम्ही फॉलो करा. आणि हो, जे मी सांगतो आहे ते एक जनरल रूपरेखा आहे. 100% तुम्हाला तेच विचारणार जाणार याची गॅरंटी नाही. पण आपल्याला एक फोकस पाहिजे की आम्हाला या डायरेक्शनमध्ये जायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही मुद्दे सांगत आहे की इंटरव्ह्यूमध्ये काय होतं आणि मी माझा स्वतःचा इंटरव्ह्यू कसा झाला ते एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मेन म्हणजे सर्वप्रथम इंटरव्ह्यूसाठी तुम्ही MPSCमध्ये जे तुम्ही प्रोफाईल भरलेला आहे सर्वात पहिले तो तुम्ही पूर्णपणे वाचा. म्हणजे पहिला प्रश्न समजा कोणी विचारेल तिथे गेल्यावर तर तो असेल इंट्रोड्यूस युअरसेल्फ. त्यामध्ये तुमचं गाव आलं, तुमचं नाव विचारलं जाणार नाही. तुमच्या गावाचं नाव तुम्ही सांगू शकता, मी या ठिकाणचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे त्याच्यात तुम्ही मेन्शन केलेल्या होत्या तुमच्या हॉबीज. त्या तुमच्या हॉबीज तुम्ही जपलेल्या ते तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे. त्याचं एखादं एक्झाम्पल देता आलं पाहिजे. त्यानंतर त्या तुम्हाला सिम्युलेट करता आल्या पाहिजे की मला त्या पुढच्या लाईफमध्ये कशा कामात पडते. याचे उत्तरं तुम्ही बनवून ठेवा. हे तुम्हाला खूप कामात पडते. त्यानंतर तुम्ही केलेला बीटेक प्रोजेक्टमध्ये तो सर्वात इम्पॉर्टंट असते त्याचं कन्क्ल्युजन, त्याचं एम. तुम्हाला बॉडी प्रोसिजर कोणी विचारणार नाही, पण तरीही शॉर्टकटमध्ये तुम्हाला प्रोसिजर सांगता आली पाहिजे. परंतु त्याचे एम, कन्क्ल्युजन आणि तो आपल्याला बेनिफिट कसा करू शकते ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं असेल. त्या सेम टू सेम मायनर प्रोजेक्ट पण केलेला असतो. त्यात पण आपण एम, कन्क्ल्युजन आणि तो आपण कसा युटिलाइज करू शकतो आपल्या पुढच्या ह्याच्यात, हे एक सांगायचं राहिलं. हे सगळं करताना तुम्ही एक 200 पेजेस रजिस्टर मेंटेन करा. आजपासूनच करा. आणि प्रोफाईलमधला प्रत्येक एक पॉईंट घेऊन इंट्रोड्यूस युअर सेल्फ, त्याच्यानंतर आपल्या हॉबीज, त्याच्यानंतर बीटेक प्रोजेक्ट. इन केस तुम्ही जर जॉबवर असाल तर तुमच्या जॉबचा प्रोफाईल पूर्ण अत्यंभूत माहिती, इवन तुमच्या जॉबचा म्हणजे ज्या पण याच्यात तुम्ही असाल त्याचं पूर्ण स्ट्रक्चर, म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टवर आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तुम्ही आतापर्यंत कोणते वर्क परफॉर्म केले, त्यानंतर तुम्ही म्हणजे अजून सध्याची सॅलरी, तुम्हाला कधी मला आता सॅलरी पण विचारली होती, तुम्हाला सॅलरी पण विचारू शकता. त्यानंतर असे कोणते तुम्ही काम केले ज्यामुळे म्हणजे तुम्ही बाकीपेक्षा वेगळे स्टँड ऑफ केला तिथे, हे सगळे तुम्ही एका रजिस्टरमध्ये मेंटेन, हे प्रश्न तुम्ही तयार करून. त्यानंतर समजा तुमचा म्हणजे तुमचा जो बर्थ इयर म्हणा, डेट ऑफ बर्थ म्हणा, हा कोणत्या फेमस पर्सनॅलिटीशी मॅच होत असेल. इन केस समजा तर त्या पर्सनॅलिटीबद्दल तुम्ही माहिती मिळवा. त्याच्यानंतर तुमची जी म्हणजे तुम्ही जिथे राहता त्या गावाबद्दल पूर्णपणे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इवन तिथचा आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, त्याच्यानंतर तिथे कोणते इम्पॉर्टंट डॅम्स आहे, कोणते इम्पॉर्टंट ब्रिजेस आहे. तुम्ही PWDचे स्ट्रक्चर्स तिथे ॲटलिस्ट 4-5 जे कोणते मेन इम्पॉर्टंट PWD स्ट्रक्चर्स आहे, WRD स्ट्रक्चर्स आहे मेन इम्पॉर्टंट, इव्हन WCD स्ट्रक्चर्स आहे.
म्हणजे जे कोणते आहे ते इम्पॉर्टंट हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुमचा प्रोफाईल तुम्ही पूर्णपणे वाचला, त्याच्यातले बारकाईनी प्रत्येक गोष्टीवर स्वतःच्या प्रोफाईलवर ॲटलिस्ट स्वतःबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत असली पाहिजे विथ एक्झाम्पल तुम्ही तयार करू शकता. म्हणजे सांगत नाही तसं, पण तरी तुम्ही तयार करू शकता की एक एक्झाम्पल असं असू शकतं की माझी हॉबी ही आहे, माझ्यासोबत असं असं घडलं होतं, ही या हॉबीने मला असं म्हणजे माझी अशी हेल्प केली माझ्या लाईफमध्ये, असं तुम्ही काहीतरी एक चांगलं एक्झाम्पल प्रत्येक हॉबीचं म्हणा, प्रत्येक गोष्टीचं म्हणा, एक एक्झाम्पल लाईव्ह एक्सपिरियन्स ते कसंही असो, पण लाईव्ह एक्सपिरियन्स जो असतो जो तुम्ही एक्झाम्पल सांगाल तेव्हा ते जास्त रिलेट करतं. तर असं बनवून ठेवा. त्यानंतर कसं असते, आपण एखादा म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे एक तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही गावाची प्रिपरेशन करत असाल, तर तुम्हाला विचारलं की तुमचं गाव कोणतं, तर तुम्ही एक एक्स गाव सांगितलं. मग तुम्हाला पुढचा प्रश्न असू शकते की त्या गावाची फेमस गोष्ट कोणती, जर त्यांना माहीत असेल ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारू शकते तिचे आमदार कोणत्या, किंवा तिची समजा एखादी पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट असेल तर त्या पर्सनॅलिटीबद्दल विचारू शकते. मग त्या पर्सनॅलिटीने समजा काही अचिव्हमेंट्स केल्या असेल तर त्या अचिव्हमेंट जर आपल्या म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल विचारू शकतं. आणि मग असं घेत एका प्रश्नावरून पुढचा प्रश्न निर्माण होतो. हा नेहमी जेव्हा तुम्ही एक बुक मीन्स तयार कराल तर त्याच्यात तुम्ही स्वतः विचार करायचा की मला पुढचा प्रश्न काय येऊ शकतो. म्हणजे एक स्कोप असते की आपल्याला समजा विचारलं एखादं ब्रिज, म्हणजे मला माझ्या गावातल्या ब्रिजबद्दल विचारलं होतं, तर मला पहिले विचारलं की तुला माहीत आहे का असा कोणता ब्रिज आहे जिथे ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे तुमच्या याच्यात असे भरपूर ब्रिज आहे ज्याच्यात, म्हणजे भरपूर नाही पण एक ब्रिज आहे ज्याच्यात कॉन्स्टंटली ॲक्सिडेंट होत होते, मला माहीत होते, मी सांगितलं. पुढचा प्रश्न मीन्स तो का बरं ॲक्सिडेंट होत होते, तुला काय वाटते, काय रिझन्स आहे, मला रिझन्स सांगावं लागले. त्यानंतर समजा रिझन्स आहे तर मग आता आपण ते प्रिव्हेंट कसे करणार ते सांगायचे होते. त्याच्यानंतर असे म्हणजे एका प्रश्नावरून तुम्हाला ते समोर घेऊन जातात. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रिपरेशन ॲटलिस्ट तुमच्या प्रोफाईलची कराल तर स्वतःलाच विचारा की याच्यावर मला अजून काय प्रश्न विचारू शकतो. तेव्हा तुम्ही ट्रॅप नाही होणार प्रत्येक गोष्टीचा आन्सर. आणि हो, समजा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माहीत नाही असं सांगायचं, कधीच ब्लफ नाही करायचं. म्हणजे तुम्ही जर त्यांना खोटी माहिती द्याल तर ते पकडून घेतील. त्यामुळे तुम्ही कधीच त्यांना ब्लफ नाही करायचं. माहीत नाही किंवा माझ्या वाचण्यात नाही आलं, म्हणजे एकाच याचं नेहमी माहीत नाही असं प्रयोग नाही करायचा. कधी म्हणायचं सर मी वाचलं नाही, कधी म्हणायचं सर मला आठवत नाही, सर मी वाचलं आहे पण मला आठवत नाही, कधी म्हणायचं म्हणजे सांगत आहे प्रत्येक वेळेस माहीत नाही असं नाही करायचं. सर आता आठवत नाही आहे, किंवा असंही म्हणू शकतो की सर म्हणजे माझ्या वाचण्यात नाही आलं पण मी पुढे वाचून कन्फर्म करेल. म्हणजे हे माहीत नाहीची अल्टरनेटिव्ह. माहीत तर नसतेच आपल्याला ती गोष्ट, पण तरीही अल्टरनेटिव्ह शोधून ठेवायची की समोरच्याला असं वाटलं पाहिजे की नाही याने जर हा मेहनत करत आहे, पण होऊ शकते आता लक्षात नसेल ही गोष्ट. त्यामुळे कधीच ब्लफ नाही करायचं, खोटी माहिती सांगायची नाही, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते. दुसरी गोष्ट, आता आपण प्रोफाईल पूर्णपणे वाचला. सर्वात पहिले म्हणजे तुमचा प्रोफाईल हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीने तयार करायचा आहे. माणसाला आपल्याबद्दल प्रत्येक माहिती विथ एक्झाम्पल माहीत असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर हे त्यांच्यासमोर एक खूप रॉंग इम्प्रेशन क्रिएट करतात. दुसरी गोष्ट म्हणजे हॉबीमध्ये सुद्धा तुमची जर हॉबी असेल तर त्याचे एक्झाम्पल आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपल्या लाईफमध्ये प्रत्येक हॉबीचे, तुमच्या स्ट्रेंथचे प्रत्येक स्ट्रेंथ, समजा तुम्ही एक स्ट्रेंथ सांगाल, तुम्हाला स्ट्रेंथ विचारू शकतात, तुमचे विकनेसेस विचारू शकतात, त्याचे एक्झाम्पल्स पण तयार ठेवा. कारण तुम्हाला, आणि एक्झाम्पल माझ्या मते तरी रिअल लाईफ असते. तुमच्या लाईफमध्ये घडले नसेल तर थोडे क्रिएट करा. तुमच्या मित्राच्या लाईफमध्ये घडले असेल, आजूबाजू कुठेतरी घडले असेल, असे एक्झाम्पल्स तयार करून ठेवा. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो की इम्पॉर्टंट टॉपिक्स जे तुम्ही रेफर केले पाहिजे. म्हणजे माझ्या मते मला असं वाटतं, मी एक लिस्ट तयार केली होती की मला प्रोफाईल सोडून काय काय करायचं. तर म्हटलं तर तुम्हाला डिपार्टमेंटची पूर्ण माहिती असली पाहिजे. WCD, PWD, WIT, त्यांच्या साईटवर जा, त्यांचं स्ट्रक्चर पहा, पोस्ट पहा, पोस्टची कर्तव्य पहा, सगळं पहा, टोटल रिस्पॉन्सिबिलिटीज पहा, हे दिलेले असतात त्यांच्या साईटवर, रिस्पेक्टिव्ह साईटवर, PWDचे, WIDचे आणि WCDचे. त्याच्यानंतर तुम्ही ऑनगोईंग त्यांचे करंट मेजर वर्क
त्याची पूर्ण माहिती मिळेल. म्हणजे PWDमध्ये समृद्धी महामार्ग म्हणा, किंवा PMGSY म्हणा, त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये कोणते कामं चालू आहे, हे सगळे तुम्हाला त्याच्यात मेजर तुमच्या एरियातले आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र जे पण मेजर वर्क चालू आहे ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे त्यांच्या याच्यातले. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रिजेस, रोड, डॅम, म्हणजे इम्पॉर्टंट ब्रिजेस, रोड, डॅम ऑल ओव्हर इंडिया, महाराष्ट्रातले प्रत्येक माहीत असणं गरजेचं असेल. म्हणजे समजा आता तुम्हाला मी सांगतो तर ब्रिज म्हणजे समजा कोणते कोणते ब्रिजेस आहे इंडियामध्ये, मेजर जे इम्पॉर्टंट ब्रिजेस आहे पूर्ण इंडियामध्ये, ते इम्पॉर्टंट आता जे चालू आहेत करंट अफेअरमध्ये जर तुम्ही वाचाल तर भरपूर नवीन नवीन ब्रिजेस बनले आहेत, ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर डॅम्स, महाराष्ट्रातल्या डॅम्स, कोयना म्हणा, अजून बाकी म्हणा, इवन इंडियातल्या इम्पॉर्टंट डॅम्स, फर्स्ट अर्धन डॅम, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी डॅम, सगळे माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर WCDमध्ये जे पण ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. इरिगेशनमध्ये जसं प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना वगैरे याबद्दल माहिती, म्हणजे डिफरंट गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या फक्त PWD, WRD आणि WCD यांच्याशी रिलेटेड जितक्या पण स्कीम आहेत, जास्त नसतात, पण जेवढ्या पण स्कीम आहेत त्यांचे एम, ऑब्जेक्टिव्ह इतके तरी माहीत पाहिजे. आणि ते आपल्याला बेनिफिट कसे करून राहिले लाईफमध्ये म्हटल्यापेक्षा लोकांना कसे बेनिफिट करत आहे आणि त्याच्यात तुमचा काय रोल असेल, ह्या 4 गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. त्यानंतर म्हटलं नॅशनल आणि स्टेट लेवलमध्ये ज्या पण ह्या 3 डिपार्टमेंटशी रिलेटेड म्हणा किंवा इन शॉर्ट सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड म्हणा, ज्या पण स्कीम्स असतील त्या तुम्ही पूर्ण लिहून काढा आणि त्याचे एम्स, ऑब्जेक्टिव्ह, ते 4 पॉईंट्स सेमच असतात प्रत्येक स्कीमला. आणि शॉर्टकटमध्ये त्याची प्रोसिजर की आपण हे त्याच्यात करणार. जसं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर जलयुक्त शिवार. आणि हो, समजा तुम्हाला असं वाटत असेल की कोणती स्कीम तुमच्या एरियामध्ये अप्लिकेबल झाली आहे पण ती तितकी बेनिफिशियल नव्हती, तर तुम्ही त्याचं अजून एक लेवल हाय अजून थिंक करू शकता की का बरं ती सक्सेसफुल नाही झाली, त्याच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट असायला पाहिजे होतं. बिईंग अ सिव्हिल इंजिनियर तुम्ही हे पण त्याचा प्रॉस्पेक्ट तयार करू शकता. जास्त करायची गरज नाही, 1-2 पॉईंट्स जरी तुम्हाला माहीत असेल तर ते एक चांगलं असतं. एकदम डीपमध्ये म्हणजे प्रश्न तुम्ही स्वतः विचारा, पण असा प्रश्न नका, तुम्ही असं सॉल्युशन नका सांगू की जो फर्दर तुमचा प्रश्न क्रिएट करेल आणि त्याचंच तुम्हाला उत्तर देता नाही येणार. नाही माहीत, तुम्ही विचार करा की समजा मी एखादी गोष्ट सांगितली आणि त्याच्यासमोर मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही, तर तसे सॉल्युशन सांगू नका, गरजच नाही. एक छोटासा काही पण सॉल्युशन, असे सॉल्युशन सांगा ज्याच्यावर फर्दर प्रश्न नाही उठले पाहिजे, आणि उठले तरी ते तुमच्या याच्यातले असले पाहिजे, इन द सेन्स तुम्हाला त्याचे उत्तर एक्झॅक्टली आले पाहिजे. त्यानंतर बिल्डिंग्स, मेजर, लार्जेस्ट, फेमस, हे सगळे बिल्डिंग्स महाराष्ट्रातल्या म्हणा, इंडियातल्या म्हणा, प्रत्येक टाईपचे या करून ठेवा. जास्त करायची गरज नाही. मेजर, लार्जेस्ट आणि फेमस 1-2 करून ठेवायचे. जास्त एकदम बिल्डिंग्सचं पूर्ण नाही, पण का बरं फेमस आहेत त्या, कुठे आहेत, बाकी बिल्डिंग्सपेक्षा कशा वेगळ्या आहेत, या काही गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर कोणत्या टाईपचं स्ट्रक्चर आहे, सेम इन द केस ऑफ ब्रिज, रोड अँड डॅम्स, याच तुम्हाला माहीत असलं पाहिजे की का ते फेमस आहे, कोणत्या टाईपचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर कुठे आहे ते ॲट प्रेझेंट, कुठे सिच्युएटेड आहे. त्यानंतर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सगळ्या बेसिक डेफिनेशन वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला युनिट कन्व्हर्जन जमलं पाहिजे, म्हणजे समजा लेंथ, त्याच्यानंतर समजा व्हॉल्यूम, एरिया, याचे जितके पण युनिट कन्व्हर्जन आहे ते तुम्हाला सगळे आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल सेंटीमीटर टू मीटर, फीट, त्याच्यानंतर एकर, हेक्टर, या सगळ्या तुम्हाला इंटर कन्व्हर्जन जमले पाहिजे. त्याच्यानंतर 1 TMC = क्यूसेक्स, जितक्या पण आपण टर्म यूज करतो तितक्या सगळ्यांची युनिट कन्व्हर्जन तुम्हाला आले पाहिजे. त्याच्यानंतर टेंडर, टाईप्स ऑफ टेंडर अँड टेंडरिंग प्रोसेस, या सगळ्या तुम्हाला माहीत पाहिजे. कोणत्या टाईपचे टेंडर, B1, B2, त्याचे क्लॉजेस सगळे तुम्हाला माहीत पाहिजे. सी टेंडर, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला टेंडरची पूर्ण प्रोसिजर माहीत पाहिजे.
जर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सांगायचं झालं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक GR आहे जो 2017चा आहे, 17 किंवा 16चा आहे तो तुम्ही जर वाचला तर, पण तो इतका माझ्या मते तरी गरजेचं नाही, पण तुम्ही जे टेंडर प्रोसेस आहे ते तुम्हाला B1 B2 C, त्याच्यानंतर टेंडर फॉर्म्स कोणते लागतात, कधी यूज करतो, कोणत्या प्रोजेक्टसाठी यूज करतो, ते सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन्स, आपण प्रत्येक जो आयटम अप्लाय करतो त्याचं काही स्पेसिफिकेशन असतं ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल, तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्ही समजा इन शॉर्ट तुम्ही ब्रिजची क्वालिटी कंट्रोल म्हणा, त्याच्यानंतर बिल्डिंगची क्वालिटी कंट्रोल म्हणा, डॅममध्ये तुम्हाला कोणते कोणते क्वालिटी मेजर्स हे करावं लागतं हे तुम्ही तयार करून ठेवा की क्वालिटी कंट्रोलमध्ये काय काय घेतले पाहिजे. म्हणजे क्वालिटी कंट्रोलमध्ये इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं झालं तर डिफरंट टेस्ट येतात जे आपण कंडक्ट करतो, त्याच्यानंतर त्याचे परमिसिबल लिमिट्स असतात ते आपल्याला करावं लागतात. त्याच्यानंतर त्याचे IS प्रोव्हिजन्स काय, IS स्टँडर्ड्स काय ते तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर त्याचा एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट कसा होतो, म्हणजे एक जर तुम्हाला म्हटलं तर एक टॉपिक एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट पण असतो, तो कसा करतो आपण, त्यासाठी काय काय म्हणजे कोणत्या स्टेजेसमध्ये करतो ते एक वेळ वाचून ठेवा आणि ते लिहून घ्या. त्यानंतर आता मी जे काही म्हणजे मी ज्याच्याबद्दल माहिती मिळवली होती ते तुम्हाला काही टॉपिक सांगतो, जसं MMISS ॲक्ट, IRR, MWRRA ॲक्ट, रिव्हर लिंकिंग, NWDA, PTN, त्याच्यानंतर लिफ्ट इरिगेशन स्कीम, डायव्हर्जन स्कीम, युनिट कन्व्हर्जन, 1 TMC म्हणजे किती, 1 MCFT म्हणजे किती असं. त्याच्यानंतर कॅनल फ्लो कसा काढतो, कसा मोजतो, अर्धन डॅम, त्याची फिजिबिलिटी कुठे तो आपण बांधायला पाहिजे. त्याच्यानंतर इन्स्पेक्शन गॅलरी काय असते, सीपेज फ्लो कुठे मेजर करतात. त्याच्यानंतर बर्ड सिस्टीम, त्याच्यानंतर डिफरंट टाईप ऑफ गेट्स, डॅमचे जे पण गेट्स असतात. त्याच्यानंतर RTI ॲक्ट, त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ बिल्डिंग, रोड, ब्रिजेस हे कसं करतात. त्याच्यानंतर ॲक्सेप्टेबिलिटी क्रायटेरिया ऑफ कॉन्क्रीटबद्दल जितके पण क्रायटेरियाज असेल की त्याची स्लम किती असली पाहिजे, त्याच्यावर वेगळे कोणते टेस्ट करतो आपण, त्या सगळं माहीत असल्या पाहिजे. त्याच्यानंतर सर्वे लिडार सर्वे झाला, ॲडव्हान्स जितके पण असेल ते असे तुम्ही चेकलिस्ट बनवून ठेवा. म्हणजे तुम्हाला जो पण एक नवीन टॉपिक दिसला तो तुम्ही मेन्शन करा. जो पण असं तुम्हाला वाटलं की याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही तो लिहून काढायचा, त्याच्याबद्दल 4-5 ओळीत लिहून काढायचं. त्याचा एम काय, ऑब्जेक्टिव्ह काय, कन्क्लुजन काय आणि छोटंसं 1-2 लाईनमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर अर्थक्वेक झोन, तुमचा एरिया कोणत्या झोनमध्ये येतो. त्याच्यानंतर स्काडा SCADA तो कसा अप्लिकेबल करतो, रेरा ॲक्ट काय आहे. त्यानंतर अजून सांगायचं झालं तर तुमच्या शहरात अपकमिंग प्रोजेक्ट कोणते आहे त्या सगळ्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचे तुम्हाला सांगितलंच. त्याच्यानंतर नॅशनल हायवे नंबरिंग कशी केली होती, जे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट कशा प्रकारे आता रिनंबरिंग केलेलं आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग पूर्ण हे लिहिलं होतं, टाईप्स ऑफ पेमेंट वगैरे. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ॲक्ट कसं म्हणजे काय काय प्रोसिजर फॉलो करतो आपण त्याच्यानुसार. त्यानंतर मी केलं होतं युनिट कन्व्हर्जन, जितके पण युनिट्स आहे मी एक लिहून काढले होते. आणि त्याच्यानंतर जसं आता एक ब्रास म्हणजे किती, त्याच्यानंतर 1 यार्ड म्हणजे किती, 1 गुंठा म्हणजे किती, 1 हेक्टर म्हणजे किती, 1 एकर म्हणजे किती, डझन, 1 इंच, सेंटीमीटर, फीट, माईल, किलोमीटर, 1 वार, स्क्वेअर, गॅलन, सगळे जितके पण युनिट्स असेल ते सगळे तुम्ही लिहून काढा. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट वॉटर स्टोरेज युनिट्स म्हणा, 1 क्युबिक फीट वॉटर किती असेल, 1 क्युबिक मीटर वॉटर किती असेल, 100 क्युबिक मीटर वॉटर किती, 1 TMC, 1 MCFT, 1 TM, 1 हॅम, 1 क्युसेक, 1 क्युमेक, हे सगळे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक जितके पण आता तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस पूर्ण लिहून काढा. त्यानंतर समजा आता तुमच्या याच्यात कोणती डॅम असेल त्या डॅमचं सगळं कोणत्या टाईपची डॅम आहे, डॅमचे प्रत्येक युनिट तुम्हाला माहीत पाहिजे. आणि ते युनिट तुम्ही तुमच्या याच्यातले म्हणजे समजा तुमच्याकडची जी डॅम आहे ते त्याच्याशी हे करा की तुम्हाला तुमच्या एरियात कोणत्या प्रकारची डॅम आहे, त्याचे गेट्स कोणते आहे, त्याच्यानंतर जे पण त्याच्या रिलेटेड असेल ते तुम्ही माहिती काढा जितकी पण आहे.
डिफरंट टाईप्स ऑफ आणि डॅम्सचे प्रत्येक कंपोनंट वाचून ठेवा. कसं कसं काय आपण त्याचा म्हणजे कॅचमेंट एरिया काय असतो, त्याच्यानंतर आउटफ्लो, हायड्रोलिक जम्प, सगळ्या त्याच्या प्रत्येक मी माहिती करून ठेवा. आणि त्याच्यानंतर सेम ॲज ब्रिजचे प्रत्येक कंपोनंट्स तुम्हाला माहीत पाहिजे. राईट फ्रॉम फाउंडेशन अप टू सुपरस्ट्रक्चर, रेलिंग, सगळं. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं तर पाईल फाउंडेशन कधी यूज करतात, वेल फाउंडेशन कधी यूज करतात, हे याचे पण डिफरन्स माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पियर, अबटमेंट, त्याच्यानंतर सुपरस्ट्रक्चर, त्याच्यानंतर डिफरंट 1-2 लॉज आहे टू मेक इकॉनॉमिकल सुपरस्ट्रक्चर, मीन्स इकॉनॉमीसाठी लॉ आहे, ते वाचून ठेवा. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल समजा अजून रोड्स, CC रोड पूर्ण क्रॉस सेक्शन माहीत असलं पाहिजे, डिझाईन माहीत पाहिजे. CC इन द सेन्स रिजिड रोड आणि रिजिड पेवमेंट आणि फ्लेक्झिबल पेवमेंट, डिझाईन, क्रॉस सेक्शन, लेईंग प्रोसिजर, टेस्ट आणि क्वालिटी कंट्रोल. टेस्ट म्हणजेच क्वालिटी कंट्रोल. त्याच्यानंतर हे या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. ब्रिजेसचे प्रत्येक कंपोनंट, डॅमचे प्रत्येक कंपोनंट, त्यांचे काय फंक्शन्स असतात ते पण माहीत, त्यांना मेंटेन कसं करावं लागतं हे सगळं माहीत पाहिजे. करंट अफेअर रिलेटेड सांगायचं झालं तर तुम्ही जे मेजर हेडलाईन्स वाचणं चालू करून द्या. काय काय हेडलाईन्स आहे, म्हणजे सध्या काय घडत आहे, ॲटलिस्ट डीपमध्ये नाही तर सुपरफिशियली तुम्हाला माहीत पाहिजे. की त्याच्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता की एडिटोरियल, फक्त एक एडिटोरियल जरी वाचलं तुम्ही रोजचं तरी भरपूर तुम्हाला माहिती मिळून जाईल. कोणता पण एक पेपर उचला आणि त्याचं फक्त एडिटोरियल वाचा आणि त्याच्यातही तुम्ही बायफर्केट करू शकता की ही न्यूज खरंच इम्पॉर्टंट आहे का नाही आहे. समजा सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असेल तर ती 100% इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या न्यूज बघा की कुठे कोणता मेजर ब्रिज तुमच्या एरियात, कोणता ब्रिज पडला का, किंवा कोणती बिल्डिंग पडली का पडली, या अशा टाईपच्या न्यूज थोड्या लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत तुम्हाला करंट अफेअर रिलेटेड इतकं काही विचारणार आहे. न्यूज आणि करंट स्कीम्स, न्यूजमध्ये पण काय समजा फॉर्मल जे पण इम्पॉर्टंट असं वाटते की म्हणजे ज्या करंट घटना चालू आहे त्या तुम्ही जरी लक्ष ठेवलं, एडिटोरियल जरी वाचलं, मी काय म्हणतो फक्त एडिटोरियल वाचा, बाकी काहीच नका करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारण एडिटोरियलमध्येच इम्पॉर्टंट जी न्यूज असते ती दिली असते आणि सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड तुमच्या एरियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही घडत आहे. आता समजा कुठे ब्रिज आला, कोणता ब्रिज पडला, किंवा कोणती मेन स्कीम्स इम्प्लिमेंट झाल्या, समजा इरिगेशन डिपार्टमेंटच्या म्हणा, किंवा PWDचे म्हणा, किंवा इन शॉर्ट WCDच्या म्हणा, किंवा सरकारने कोणतीही स्कीम आणल्या, त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं असलं पाहिजे. एवढं करंट अफेअरमध्ये फक्त इतकंच करा. बाकी जास्त काही करंट अफेअरमध्ये डीपमध्ये तुम्हाला काही विचारणार नाही. आणि माहीत नसलं तरी सरळ माझ्या वाचण्यात नाही आलं इतकं सांगायचं. हेडलाईन्स थोड्या लक्ष ठेवायचं जायच्या आधी. त्यानंतर आता मी तुम्हाला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला कोणते प्रश्न विचारले मी तुम्हाला राईट फ्रॉम स्कॅच सांगतो. की म्हणजे आता जे बिगिनर्स असतात त्यांना भरपूर काही प्रश्न असतात, किंवा कसं जायचं, कसं बसायचं, कसं काय सुरू करायचं. मी तुम्हाला सुरुवातपासून काय घडलं होतं सेम टू सेम सांगतो. जसं त्यांनी आम्हाला सर्वात पहिले तुम्हाला आता MPSCमध्ये तुम्ही तुमचे प्रेफरन्स भरले. त्यानंतर तुम्हाला त्याच्यात प्रेफरन्स नंतर तुम्हाला डेट येईल की बा या डेटला तुमचं इंटरव्ह्यू आहे. त्या डेटनुसार तुम्हाला सकाळी बोलवलं जाईल. सकाळी जायचं, तिथे तुमचं गेल्यानंतर तुम्हाला नियर अबाउट 1 तास बफर टाईम असतो. म्हणजे इंटरव्ह्यू जर 10ला असेल तर तुम्हाला 8 किंवा 9लाच बोलवून घेतात. त्या 1 तासात ते तुमचे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात. आणि हो, तुम्हाला जितकी पण डॉक्युमेंट्स लागतात त्याची चेकलिस्ट ते तुमच्या प्रोफाईलमध्येच जेव्हा तुम्ही हे डाउनलोड करता, ज्याच्यात इंटरव्ह्यू कॉल लेटर जो तुम्ही डाउनलोड करता त्याच्यातच तुमची चेकलिस्ट असते. ते प्रत्येक चेकलिस्ट तुम्ही आहे की नाही ते पाहून घ्यायचे. तुमचे डॉक्युमेंट्स काय आहेत, म्हणजे समजा NCL आहे, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे, आणि स्मॉल कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे ते काहीच नसतं, ते डिक्लेरेशन असतं, ते फक्त आपल्याला साईन करून त्यांच्याजवळच प्रोफॉर्म असतो. नाहीतर मग जो आपण डाउनलोड केलं त्याच्यात करून ठेवायचं, एक प्रिंट काढून ठेवायची आणि त्याच्यात फक्त आपलं नाव लिहून ठेवायचं, झालं. त्याच्यानंतर हे जे पण सर्टिफिकेट लागतात त्याची चेकलिस्ट असते, ते ओरिजिनलमध्ये आणि त्याच्या झेरॉक्स 2 कॉपीमध्ये घेऊन जायचे. तिथे गेले 8 वाजता 9 वाजता जेव्हा तुम्हाला बोलवलं तेव्हा गेले. डॉक्युमेंट व्हेरीफाय, ते डॉक्युमेंट चेक करतात चेकलिस्टनुसार.
ते बघतात की तुम्ही फॉर्म कधी भरला, तुम्ही इलिजिबल होते की नाही वगैरे. पॅनिक नाही करायचं तिथे, काहीच नाही. पूर्ण तुमचं डॉक्युमेंट चेक केल्यानंतर तुम्हाला ते एक टोकन नंबर देतो. तो टोकन नंबरच फक्त आतमधले जे पॅनल बसलेलं असते. पॅनलबद्दल सांगायचं झालं तर पॅनल एक MPSCचा मीन्स MPSCचे चेअरमॅन असू शकतात, मीन्स एक MPSCचा मेंबर असतो, आणि एक PWD किंवा WID किंवा WCD किंवा अजून कोणी असे CE लेवल, चीफ इंजिनियर लेवलचे लोक असतात, त्यांना बोलवलं असतं. असे आमच्या वेळेस तरी 2 पॅनल होते. एक म्हणजे माझ्या वेळेस PWDचे CE होते आणि एक MPSCचे मेंबर होते. PWDचे CE आणि MPSC मेंबर, आणि दुसरे पॅनल WID CE आणि MPSC मेंबर. असे 2 वेगवेगळे रूम होत्या. तिकडे 16 जण बसले होते, इकडे 16 जण बसले होते. असे 16 दुनी 32 एका दिवशी आमचे होते. तो टोकन नंबर झाल्यानंतर, तो टोकन नंबर तुम्हाला दिला, त्यानंतर तुम्हाला ते बसवतो. ते शांत बसायचं. बसल्यानंतर आता तुम्ही जेव्हा आतमध्ये जाता, तुम्हाला ते सांगतात की इकडे येऊन बसा. तिथे जाऊन बसायचं. मग आतमधल्या रूममध्ये बसवतात ते. तिथे जाऊन बसलं की आतमध्ये गेल्यानंतर फर्स्ट ते तुम्हाला टोकन विचारतात. त्यांना टोकन द्यायचं. त्याच्यानंतर त्यांच्याजवळ एक शीट असते. त्या शीट म्हणजे कोणती, जे मी तुम्हाला सांगितलं तुमचं प्रोफाईल असते. इन शॉर्ट पूर्ण प्रोफाईल असते. त्याच्यात ते म्हणजे टोकन नंबर लिहून टिक करतात की हा टोकन नंबर आलेला आहे. नाव सांगत, नावावर ते हे असते, स्क्रॅच केलं म्हणजे नसते, ते पुसलेलं असते तुमचं नाव. त्यामुळे ते टिक करतात आणि तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणजे सर्वात पहिला जो डॉक्युमेंट त्यांच्याकडे असेल तर ते तुमचं प्रोफाईल आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तुमचं प्रोफाईल म्हणजे तुमच्याबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आत गेल्यावर पहिला प्रश्न म्हणजे मॅक्सिमम मला तरी असं वाटलं होतं, म्हणजे की बा कसं काय आपली फाईल आपल्याजवळ ठेवायची की टेबलावर ठेवायची. टेबलावर कधीच आपली फाईल ठेवायची नाही. आपली फाईल नेहमी आपल्या मांडीवर ठेवायची. त्यांनी मागितलं तर दाखवायची. आणि आपल्या फाईल इतकी सुटसुटीत ठेवा की प्रत्येक गोष्ट, म्हणजे समजा त्यांनी म्हटलं की बा तुम्हाला तुमचं 10वीचा ग्रेड कार्ड दाखवा, तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ते कोणत्या पेजवर आहे. तिथे हे नाही करायचं, पॅनिक नाही करायचं की बा अशी तुम्ही शोधूनच राहिले कुठे आहे काय आहे. तुम्हाला माहीत असली पाहिजे की माझं जे कास्ट व्हॅलिडिटी आहे ते कोणत्या पेज नंबरवर आहे. मी पटकन 2 पेज अशी काढले आणि दाखवलं. मला माहीत असलं पाहिजे की माझं 7th सेमिस्टरचं ग्रेड कार्ड कुठे आहे किंवा माझी डिग्री कुठे आहे. हे सगळं मला माहीत असलं पाहिजे. आणि फाईल टेबलवर ठेवायची नाही, मांडीवर ठेवायची. एक पोस्चरमध्ये असं स्ट्रेट बसायचं. त्याच्यानंतर ते तुम्हाला, म्हणजे मला माझा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. मला त्यांनी बसा म्हटल्यानंतर, किंवा आपण स्वतः विचारू शकतो, सर मे आय सीट. जर त्यांनी बसा नाही म्हटलं तर आपण स्वतः विचारू शकतो, सर मे आय सीट, कॅन आय सीट. ते बसा म्हणतात तुम्हाला, तर बसायचं. मीन्स त्यांना दाखवायचं की मीन्स आपले etiquettes दाखवायचे. डायरेक्ट जाऊन बसायचं नाही. एक तर त्यांनी म्हटलं पाहिजे, आणि त्यांनी जर नाही म्हटलं तर आपण इंटरप्ट करून त्यांना विचारायचं, सर मे आय सीट, असं. नंतर बसायचं. बसल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलनुसार, आता मला विचारलेले प्रश्न मी तुम्हाला सांगतो की तुम्ही इंजिनिअरिंग कोणत्या कॉलेजमधून केला होता. मग विचारल्यानंतर तुमचे स्ट्रेंथ विकनेसेस काय आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला माझ्या स्ट्रेंथ विकनेसेसमध्ये माझी एक स्ट्रेंथ पकडून त्यांनी त्याच्यावर एक प्रॅक्टिकल सिच्युएशन बेस्ड मला एक प्रश्न विचारला. जसं मी म्हटलं होतं माझं डिसिजन मेकिंग चांगलं आहे, तर त्यांनी मला एक सिच्युएशन दिली आणि त्याच्यात विचारलं की बरं या सिच्युएशनमध्ये तू काय करशील. त्याच्यानंतर मला विचारलं की तुमचं कॉलेजमध्ये प्लेसमेंट झालं होतं का. मग ते झालं होतं तर ती जॉब का नाही केली. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉबच का, हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्याचं उत्तर तयार करून ठेवा की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबच का पाहिजे बा. त्याच्यानंतर त्याच्यातही तुमचं जे प्रेफरन्स असते त्याच्यातही तुम्हाला, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असते की गव्हर्नमेंट जॉब झालं सांगितलं तुम्ही, किंवा असं जे पण तुमचं असेल वैयक्तिक त्याच्यामुळे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारते की हाच प्रेफरन्स का भरला बा. तुम्ही PWDs का पहिले भरलं, WCDs का भरलं, का बरं. तुम्हाला असंही विचारू शकतात की तुम्हाला करप्शन करायचं आहे का. समजा तुम्ही PWD टाकलं असेल तर असंही विचारू शकतात, किंवा WCD टाकलं असेल तर तुम्हाला करप्शन करायचं असेल त्यामुळे तुम्ही हे घेतलं, असा एक तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर मला त्यांनी विचारलं की लोड बेरिंग आणि फ्रेम स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स असतो. किती हाईटपर्यंत तुम्हाला लोड बेरिंग हे करू मीन्स अलाउ करतात. मग तुम्ही पाहिलेले म्हणजे कोणते, म्हणजे मग समजा त्यांनी मला डायरेक्ट त्याच्यावरून किल्ल्यांवर नेलं, किंवा आपण जे पूर्वी जे फोर्ट बांधत होतो
ते मग ते लोड बेरिंग होते की फ्रेम स्ट्रक्चर होते, मग त्याच्यात कोणता मोटार यूज करू शकतो. म्हणजे एका प्रश्नावरून तुम्ही समजून राहिले की समोर 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 एका प्रश्न फक्त त्यांनी काय केलं, माझं प्रोफाईल घेतला, त्याच्यानंतर फक्त एक प्रश्न माझ्यासमोर टाकला की लोड बेरिंग आणि फ्रेम स्ट्रक्चरमधला डिफरन्स सांग. मग कोणतं मीन्स किती हाईटपर्यंत असते, मग त्याचाच पुढचा प्रश्न की जे किल्ले असतात ते लोड बेरिंग असतात किंवा फ्रेम असतात, मग त्याच्यात मॉर्टर कोणतं यूज करतात, मग ते एवढे हाय राईज कसे असतात, त्यानंतर त्याच्यात बॉन्डिंग मटेरियल कोणतं यूज करतात. समोर समोर एका प्रश्नाचे अनेक प्रश्न ते निर्माण करतात. म्हणून जेव्हा आपण उत्तर देतो तेव्हा आपल्याला पुढचा प्रश्न पण म्हणजे माहीत असला पाहिजे की हा प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे अननेसेसरी असे उत्तर नाही द्यायचे ज्याचं समोर आपल्याला काहीच माहीत नाही. उत्तर नेहमी असेच द्यायचे की असा विचार करून द्यायचे की याच्यानंतर आता मला समजा त्यांनी विचारलं की बा कोणत्या टाईपचं लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये किती, म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की लोड बेरिंग स्ट्रक्चर काय आहे. एक एक्झाम्पल देत आहे, असं नाही की तुम्हाला तेच विचारणार आहे, पण एक एक्झाम्पल देत आहे की जो पण प्रश्न विचारला तुम्हाला त्याच्याबद्दल माहीत असलं तरच बोला, नाही नसेल माहीत तर स्वतःसाठी प्रश्न क्रिएट नका करू. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं होतं की ग्रीन बिल्डिंग काय असते, ग्रीन बिल्डिंगचा पूर्ण कन्सेप्ट विचारला होता. त्याच्यानंतर आमच्या याच्यात मला PWDचे स्ट्रक्चर्स, PWDचे सी बसले होते. त्यांनी विचारलं की PWDचे 5 स्ट्रक्चर सांगा, मग त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट असू शकतात, म्हणजे त्याच्यात काय तुम्हाला डिफेक्ट वाटले, मग त्याचे इम्प्रूव्हमेंट काय आहे हे विचारले. त्याच्यानंतर मी ऑलरेडी जॉबमध्ये होतो, त्यामुळे मला जॉबबद्दल विचारलं की काय करता, ट्रेनिंग चालू आहे का, पे ग्रेड काय आहे, तुमची सॅलरी काय आहे, जॉब सोडणार का. त्याच्यानंतर तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी होती त्या जॉबमध्ये. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे आता असं नाही आहे की आता ते PWDचे सी आहे म्हणून ते WIDचे प्रश्न विचारू नाही शकत. मला PWDच्या सीनी WIDचे प्रश्न पण विचारले होते. जसं त्यांनी विचारलं डॅमचे गेट कोणत्या प्रकारचे असतात, त्याचा यूज काय, गॅलरी काय, पायपिंग हा फिनॉमिना काय, हाऊ टू प्रिव्हेंट पायपिंग. त्याच्यानंतर मग डबल ते करप्शनवर शिफ्ट झाले, किंवा तुम्हाला काय वाटतं करप्शनचं मेन रिझन काय आहे, PWDमध्ये काय वाटते तुम्हाला, त्या टाईप असं विचारलं. त्याच्यानंतर तुम्ही सुपरविजन म्हणून म्हणजे काय करता असा प्रश्न विचारू शकते. क्रश सँड टाईप्स ऑफ सँड विचारू शकतात ते. त्याच्यानंतर वेगळे NDT टेस्टिंग, मला NDT टेस्टिंगबद्दल विचारलं होतं. त्याच्यानंतर मला माझा मेजर प्रोजेक्ट विचारला होता. आणि तेव्हा ब्रिज वगैरे जास्त पडत होते, तर त्याला तुम्ही रेक्टिफाय कसे कराल, ब्रिज इन्स्पेक्शन कसं कराल, त्याच्या ब्रिजचं फेलियर का बरं होते, मीन्स रिझन्स फॉर ब्रिज फेलियर. त्याच्यानंतर मला टाईप्स ऑफ हे विचारले होते, स्पीड ब्रेकर विचारले होते. स्पीड ब्रेकर पण वेगवेगळे टाईपचे असतात ते विचारले होते. त्याच्यानंतर स्टोन स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे आता माझा जो NDT टेस्टिंगचा जो कन्क्ल्युजन होता, त्याच्यानंतर मला विचारलं की ते स्टोनवर अप्लिकेबल होतं का. त्याच्यानंतर स्टोन स्ट्रक्चरमध्ये क्वालिटी मेंटेन कसं करता. त्याच्यानंतर ब्रिज बांधताना कोणत्या गोष्टी कन्सिडर कराल, सेम डॅम बांधताना कोणत्या गोष्टी कन्सिडर कराल. हे सगळे असे प्रश्न मला विचारले होते त्यांनी. प्रश्न झाल्यानंतर सर्वात मेन म्हणजे तिथे जेव्हा आपण बोलतो तेव्हा कसं बोलायचं. समजा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे पाहून त्याचं उत्तर द्यायचं, आणि त्याच्यानंतर दुसरे जे पॅनल मेंबर आहे त्यांच्याकडे पण बघायचं प्रश्नाचं उत्तर सांगताना. असं नाही की आपण त्यांनाच सांगत आहे आणि दुसऱ्या पॅनल मेंबरकडे लक्षच नाही दिलं, असं नाही करायचं. असं म्हणजे सांगताना असं सांगायचं जेणेकरून आपण दोघांनाही सांगत आहे असं सांगायचं. सुरुवात आपण त्यांच्यापासून करायची ज्यांनी प्रश्न विचारला, आणि एंड पण तिथेच करायचा. पण मधात आपण यांच्याकडे पाहून पण थोडं असं एक्सप्लेन करू, डबल त्यांच्याकडे शिफ्ट व्हायचं. म्हणजे यांना असं वाटलं नाही पाहिजे की ते फक्त ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाच उत्तर देतो. त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे आपण आपले जे एक्सप्रेशन आहे ते असे बोलके ठेवायचे. असं नाही की एकदम असं बसून असं एकदम असं नाही, म्हणजे आपले एक्सप्रेशन असे बोलके असले पाहिजे. थोडं हातवारे एकदम नाही करायचे, पण थोडे असे हातवारे केले तर ते जास्त चांगलं वाटते. नॉर्मल तेच आपल्याला नॉर्मल करतात. आणि तिथे चहा आला, समजा चहा त्यांच्यासाठी आला किंवा नाश्ता आला, तर शक्यतो नाहीच म्हणायचं, नाही सर मी घेऊन आलो, किंवा मी या टाईमला घेत नाही, असं काहीतरी उत्तर द्यायचं. कारण तिथे घेऊन त्यांनी जर चहा म्हटलं आणि तुम्ही घेतला तर मग कसं तेही चहा घेताय, तुम्ही चहा घेताय, तुम्ही नाश्ता करत आहे, त्याचा अर्थाचा अनर्थ होऊन जातो. त्याच्यापेक्षा अवॉइड केलेलंच बरं. त्यांना म्हणायचं सर थँक्यू म्हणून म्हणायचं, थँक्यू पण मी घेतलेलं आहे म्हणा, मला मीन्स मी घेत नसतो, किंवा काहीतरी एक रिझन सांगायचं असं. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर जेव्हा आपण तिथून बाहेर निघतो तर तेव्हा सिम्पल उठताना त्यांना थँक्यू व्हेरी मच सर म्हणायचं, बाहेर निघायचं, बाहेर जायचं, कोणाशीच बोलायचं नाही. कारण त्याच्यानंतर पण ऑब्झर्वेशन त्यांचं असतं.
तर कोणाशीच बोलायचं नाही, बाहेर निघायचं त्या रूममधून पूर्ण, म्हणजे जे पण रेस्ट हाऊस असेल, गेस्ट हाऊस असेल, त्याच्या बाहेर जेव्हा निघाले त्याच्यानंतर तुम्ही काही पण करा, पण तिथे तेव्हा कोणाशीच इतकं बोलायचं नाही, बाहेर निघायला झालं. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं झालं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माझं पर्सनली मला असं वाटतं की तुम्ही ॲटलिस्ट 1-2 तरी मॉक इंटरव्ह्यू दिले पाहिजे. त्याचं कारण असं म्हणजे तुम्ही स्वतःला सेल्फ इव्हॅल्युएट करू शकता की मी कुठे चुकतो. समोरच्यानी म्हणजे पुढच्यानी तुम्हाला इव्हॅल्युएट केल्यापेक्षा स्वतः इव्हॅल्युएट करणं शकतात. म्हणजे मी कुठे चुकत आहे, माझं ड्रेसिंग मला त्यांना पटत आहे का, किंवा इव्हन जेव्हा मी बोलतो तेव्हा मी सगळं फॉलो करत आहे का. मीन्स जसं मी तुम्हाला सांगितलं की एकाकडेच बघून आपण उत्तर देतो किंवा आपण एकदम स्तब्ध बसून राहतो, जास्त एक्सप्रेशन करत नाही. हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या आपण जेव्हा मॉक इंटरव्ह्यू देतो तेव्हा आपल्याला माहीत पडते, आणि माहीत पडल्यानंतर आपण त्याच्यावर इम्प्रूव्ह करायचं. पहिल्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये आपण जे पण करू त्या सगळ्या शक्यतोवर 90% चुका आपण दुसऱ्या मॉक इंटरव्ह्यूला केल्या नाही पाहिजे. तुम्हाला 100% प्रश्नाचे उत्तर येणार याची म्हणजे काहीच गरजच नाही आहे. तुम्हाला तिथे 100% प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे, पण जे पण तुम्ही देत आहे ते त्यांना पटवून देता आले पाहिजे याची तुम्हाला म्हणजे एक हे करायचे असते. तेच एक म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे तोच एक खेळ आहे की तुम्हाला जे पण येत आहे ते त्यांना पटवून देता आलं पाहिजे, बस. सगळे सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सेप्ट तुम्ही एकदा पूर्ण वाचून ठेवा, आणि तुमचं मेन्स झालेलेच आहे त्यामुळे तुम्ही टेक्निकली जितके पण प्रश्न असेल तुम्हाला माहीत असेल, पण आता ऑब्जेक्टिव्ह जो पॅटर्न तुम्ही आतापर्यंत फॉलो करत होते ते सोडा, आणि डेफिनेशन्स आणि त्याच्या जे प्रोसिजर असते त्याच्यावर थोडं भर दे. मीन्स आपण नेमकं करतो काय. आतापर्यंत आपण एक न्यूमेरिकल सॉल्व करत होतो बस, पण आता आपल्याला त्याच्या डेफिनेशन्सवर जास्त भर द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे डिझाईन, पूर्ण डिझाईन नका करू, पण कोणते कन्सेप्ट यूज होतात ते तरी माहीत असलं पाहिजे. म्हणजे LSM यूज करतो, WSM यूज करतो, त्याच्यानंतर एक ब्रॉड प्रोसिजर माहीत पाहिजे की बा ब्रिज कसा डिझाईन करतात. तुम्हाला डिझाईन विचारणार नाही, फक्त ब्रॉड प्रोसिजर माहीत पाहिजे. ते पण तुम्हाला विचारणार नाही, पण तरी करून ठेवा. माझ्या मते डॅम कसा डिझाईन करतो, अर्धन डॅम कसा, ग्रॅव्हिटी डॅम कसा, हे विचारू शकतात. हे 100% विचारू शकतात तुम्हाला की अर्धन डॅम कसा डिझाईन करणार, ग्रॅव्हिटी डॅम कसा डिझाईन करणार. त्याच्यानंतर तुम्हाला समजा अजून म्हटलं तर रोड डिझाईनचं विचारू शकतात. 100% रोड डिझाईन, फ्लेक्झिबल पेवमेंट आणि रिजिड पेवमेंट विचारू शकतात. त्याच्यानंतर झालं तर तुम्हाला अजून कॅनल डिझाईन पण विचारू शकतात. असे आता ऑब्जेक्टिव्ह सोडून तुम्हाला थोडं डिस्क्रिप्टिव्हमध्ये आलं पाहिजे असं. शेवटी आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असंच वाटतं. होप मी सगळ्या जितके पण मला प्रश्न विचारले गेले त्या सगळ्यांची उत्तरं मी दिले असेल असं मला वाटतं या व्हिडिओवर. आणि हो, गरज नाही आहे की मला जे विचारलं म्हणून ते तुम्हाला विचारलं. फक्त मी तुम्हाला एक म्हणजे कसा एक प्रोसेस असते ते पूर्ण एक समजावण्याची प्रयत्न केला, बाकी काहीच नाही. आणि असं नाही की माझा इंटरव्ह्यू झालेला आहे किंवा माझा रँक आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला शहाणपणा शिकवून राहिलो, त्याच्यातला काहीच उद्देश नाही. मला जे प्रश्न विचारले त्याच्या म्हणजे जे माझ्या मनात तेव्हा निर्माण झाले होते प्रश्न, ते सगळे प्रश्न मी तुमच्यासमोर मांडले बस. आणि मला जे बाकीच्यांनी विचारले ते प्रश्न. थँक्यू.